असताना याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी, वाशीला गुलाल उधळणारे चर्चेला कुठेही दिसले नाहीत, संजय राऊतांची टीका. समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. भुजबळ ओबीसी असल्यामुळे मंत्रिमंडळात भुजबळ नाराज असतील तर मोदींशी चर्चा करतील, संजय राऊतांची टीका. जी.आर. काढताना दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित, मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दूर का ठेवलं, संजय राऊतांचा सवाल. मंत्रिमंडळातील काहींना जरांगेंनी माघार घेऊ नये असं वाटत होतं. सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न होता, संजय राऊतांची टीका. मुंबईत जेएन पोर्टच्या फेज 2चं आज उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते व्हर्च्युअली उद्घाटन. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार. छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाचं नेतृत्व देऊ नये, ते नेते ओबीसी समाजाचं वाटोळं करतील, सचिन खरातांची टीका. तर मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन स्वखर्चाने, कोणाच्याही स्पॉन्सरशिपने नाही, खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. सरकारने जी.आर. काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची मागणी. चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येतोय. आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातीलच मतघोटाळा समोर. ट्विट करत केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर सडकून टीका. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठेंचे चिरंजीव श्री विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद. गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील, विश्वसनीय सूत्रांची माहिती. माननीय छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. अमरावतीत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपासाठी केवळ एकच केंद्र. दाभा येथील केंद्रावर साहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची 3 किलोमीटर पर्यंतची गर्दी. पीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 21 दिवसात 1000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी, 976 तक्रारींचं निवारण. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 12 तास काम करण्याची तरतूद. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार. भंडाऱ्यातील पालांदूर ग्रामीण रुग्णालयात ईसीजी सुविधा. सरपंचाच्या पुढाकारातून रुग्णालयात सुविधा. स्थानिक रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध. सिंधुदुर्गात बँकेत 73 कर्मचारी वर्ग पदांची भरती. उद्यापासून 30 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. 6 फुटाखालील शाडूच्या गणेश मूर्ती विसर्जनासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू. 6 फुटाखालील शाडूच्या मूर्तीचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद. उच्च न्यायालयात याचिका. वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्यशाळा. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन. परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाण यांची निवड. राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी. 12,000हून अधिक खड्ड्यांचा तक्रारीचं निवारण केल्याचा मात्र पालिकेचा दावा. मात्र तरी देखील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे. नाशिक प्रभाग रचनांच्या हरकती दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस. आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबर पर्यंत केली जाणार सुनावणी. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर. एकूण 17 प्रभागात 66 नगरसेवक निवडून जाणार. रचनेवर 15 सप्टेंबर पर्यंत आक्षेप आणि सूचना देण्यासाठी मुदत. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक. 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या जाणार. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. कुणी कितीही काहीही बोललं तरी ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच, मनोज जरांगेंचा निर्धार.
सातारा गॅझेटरमध्ये सरकारने हयगय करता कामा नये, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही, जरांगेंचा विश्वास. सरकारकडून ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची भूमिका. साताऱ्यात ओबीसी समाजाचा संताप, मराठ्यांना ओबीसीतून दूर ठेवा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी समाजाचं आंदोलन. सरकारच्या जीआर विरोधात पुण्यात ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, कृती समिती आणि समता परिषद यांचं संयुक्त आंदोलन. वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीचा व्यवस्थापनाला घेराव, साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घेराव, कारखाना भाडेतत्वावर दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. पुणे मेट्रोला 7 दिवसात 3,71,00,000 उत्पन्न, गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोला पसंती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावर नागरिकांचा मेट्रोने प्रवास. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार, स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी, सरकारकडून 683 कोटीचा निधी मंजूर. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याचा प्रस्तावाला मंजुरी, 4,826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारण्यात येणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी, आज ही रेल्वे गाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांवर थांबा. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बस स्थानकातील रस्त्यांची मोठी दुरवस्था, बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास, रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. परभणीच्या पुलाच्या लोकार्पणापूर्वी रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. टाळेबंदीच्या गजरात पंढरपूरच्या सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती, एकादशी निमित्त गणपती बाप्पाला 56 महाभोग, महाआरतीला भाविकांची तोबागर्दी. रत्नागिरी चिपळूणमधील येगावात चव्हाण कुटुंबियांतर्फे पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात बाप्पा आणि गौराईची पूजा आणि आरती करण्यात आली. तर बीडच्या माजलगाव येथील धुंडीराज टेंबे गणपतीची ढोल ताशांच्या विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना, गणपतीची 125 वर्षाची परंपरा आजही कायम. पुण्यातील विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुरू होणार, मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांचं नियोजन. तर सिंधुदुर्गात कुडाळमध्ये राणे कुटुंबाने गणेशोत्सवात साकारला रावण जटायू युद्ध चलचित्र देखावा, राणे कुटुंबियांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं, नार्वेकर यांनी सपत्नीक दर्शन घेऊन केली आरती. लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार, विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी रांग बंद करण्याचा मंडळाचा निर्णय. बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, सुरक्षित विसर्जनासाठी बीएमसीने दिल्या महत्त्वाच्या सूचना, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन, महापालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तयार. तर कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाकडून मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा, मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात. ठाकुर्लीतील रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्याचा गणपतीसाठी देखावा, स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा वाढत चाललेल्या त्रासाकडे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न, मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेरील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचा हुबेहूब देखावा. अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रुट्स पासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती, वडनेऱ्यात जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू, 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन, कार्यकर्त्यांनी 2 महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली. तर कल्याणमधील धर्मवीर सांस्कृतिक मंडळाचं गणेशोत्सवाचं यंदाचं हे 55 वर्ष, युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले किल्ले या संकल्पनेवर माहितीपूर्ण देखावा यावर्षी मंडळाकडून सादर करण्यात आला.
तर वरळीतील बाळ गोपाळ मित्र मंडळ यांनी प्राचीन काळीन मंदिर देखावा साकारलाय. मंडळाचं हे 30वं वर्ष. रत्नागिरीतील देवरुख गावातील कुणाल निवळकर यांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, घरात भक्तिमय वातावरण निर्माण. ठाण्यातील कळवामध्ये साईबाबांच्या स्वरूपात गणरायाची मूर्ती. वक्रतुंड मित्रमंडळाची आगळी वेगळी कल्पना. विरारमध्ये वैद्य परिवाराचा बाप्पासाठी सिंदूर ऑपरेशनवर देखावा. कुटुंबात 60 वर्षांपासून घरात गणपती आणण्याची परंपरा. दरवर्षी कुटुंबात सामाजिक आणि धार्मिक संकल्पनेवर देखावा साकारला जातो. ताडदेवच्या राजाच्या दरबारात हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा टीमनं घेतलं ताडदेवच्या राजाचं दर्शन. तर कोकणात गणरायाला डोक्यावर घेऊन नाचवत निरोप. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात गणपती बाप्पांचं डोक्यावर नाचवत विसर्जन. श्रीवर्धन मधील जसवली गावात धूमधडाक्यात बाप्पाचं विसर्जन. लोकांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला दिला निरोप. तर दहिसरमध्ये काशीद कुटुंबांच्या बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन. पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप. नाशिकमधील दपूर गावातील जय श्रीराम मित्रमंडळाने महादेवाच्या अवताराची गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे. बाप्पाच्या आरतीसाठी नाशिककरांची गर्दी. अभिनेत्री ईशा देवलने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी. तर रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात प्रशांत वडपकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन. बाप्पासाठी वडपकर कुटुंबाने सादर केला आकर्षक देखावा. घरगुती गणपतीत उभारला चक्क चाळीचा देखावा. करी रोड मध्ये हा देखावा साकारण्यात आला. तर बुलढाणा गणेशोत्सवात पत्रकार सहभागी. भजन स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांच्या माध्यमातून राबवला सामाजिक उपक्रम. वाशिममध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मुंगसाजी गणेश मंडळाजवळ जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन. गणेशोत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या डीजेमुळे दुष्परिणामाविषयी करण्यात आलं मार्गदर्शन. बदलापूरमधील मिरजणकरांच्या गणरायाच्या देखाव्यात साकारला चिनाबचा नवापूर. देखावा पाहण्यासाठी बदलापूरकरांची गर्दी. तर मीरा रोड येथील न्यू ग्रीनवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखत स्थापित केली शाडूची मूर्ती. मंडळाकडून बाप्पासाठी करण्यात आली आकर्षक आरास. विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या विधेयकांवरील अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी. मंत्री अदिती तटकरे जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत सहभागी. सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय. जीएसटीचे आता फक्त 2च टॅक्स स्लॅब. 5% जीएसटी आणि 18% जीएसटी. अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्ह. चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंसाठी निराळा 40% टॅक्स स्लॅब. तर 22 सप्टेंबर पासून कर प्रणाली लागू केली जाणार. जीवनावश्यक वस्तूंची 0 जीएसटी मध्ये समावेश. खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्यासह औषधांवर 0 जीएसटी. वाहनांसह घरगुती इलेक्ट्रिक वस्तूंवर 18% जीएसटी. जीएसटी परिषदेचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.